चाललो बेटा आपण? सीसीएम चाललो. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. तर तब्बल 15 दिवसांनी आम्ही घराच्या बाहेर पडतोय. आवाजाने तर समजलंच असेल की तब्येत ठीक नाही आहे. तर तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ब्लॉग पण खूप दिवसांपासून आलेला नाही. तर आज आहे रविवार आणि आज पाऊस नसल्यामुळे वातावरण पण चांगलं होतं. त्यामुळे विचार केला की आज जावं बाहेर कुठेतरी. संडे पण होता पण जसं बाहेर निघालं तसं पाऊस सुरू झाला. एनिवे खूप जास्त पाऊस सुरू नव्हता, कमी कमी पाऊस सुरू होता. विहांश पण खूप मागे लागलेला, बाहेर चला बाहेर चला. तर आम्ही निघालोय सीसीएमला जायला. थोडंफार विहांशचं स्कूलसाठी सामान घ्यायचं आहे. तर आम्ही मिस्टर DIY मधूनच विहांशसाठी घेत असतो आणि सीसीएमला जे मिस्टर DIY आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे. तर म्हटलं की चला थोडंसं आउटिंग पण होईल आणि खूप दिवसांनी बाहेर निघालं तर थोडंसं एक चेंज पण होईल. कुठे चाललो बेटा आपण? कुठे चाललो? सांग ना कुठे चाललो आपण? कुठे? एकदा सांग कुठे चाललो आपण? सांग ना कुठे चाललो बेटा आपण? सांग ना, एक कॅमेरामध्ये पाहून सांग कुठे चाललो? सीसीएम चाललो. खुशी तर बघावी अशी सीसीएमची. ये करून दे ये. तर आम्ही नाशिक सिटी सेंटर मॉलला पोहोचलेलो आहोत. आमच्या घरापासून 10 किलोमीटर आहे. आज संडे असल्यामुळे आम्हाला अर्धा तास लागला, नाहीतर आम्ही 20 मिनिटात पोहोचून जातो. आणि आज पाऊस नव्हता सकाळपासून, त्यामुळे प्रचंड गर्दी होती. आम्हाला तब्बल सेकंड फ्लोअरला गाडी लावावी लागली, नाहीतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला नाही तर ग्राउंड फ्लोअरलाच गाडी लावत असतो. पण यावेळेस गर्दी असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ झाला आणि लोक पण बरेच बाहेर पडलेले. आणि नाशिककरांचं तर फेवरेट स्पॉट आहे, स्पेशली लहान मुलांसाठी. तर लहान मुलांना तर खूप आवडतं सीसीएममध्ये. त्यांचा जो संडे आहे तो खूप चांगल्या पद्धतीने घालवण्याचं हे एक नाशिककरांचं फेवरेट स्पॉट आहे. तर आल्याबरोबर एंट्री केल्याबरोबर विहांशला या बदकामध्ये डकमध्ये बसायचं होतं. पण त्याला म्हटलं की तू लास्ट टाईमच बसलेला तर दुसरं कशा तरी मध्ये बस. तर तो पप्पांसोबत बोलला की ट्रेनमध्ये बसायचं आहे. तर मी विहांशच्या पप्पाला म्हटलं तुम्ही दोघं बसा आणि मी तुमचं शूट करेन. तर आम्ही जातोय आता ट्रेनकडे. ट्रेनची वाट बघतोय आणि हे दोघं बसलेले आहेत ट्रेनमध्ये. पॅरेंट्स अलाव असतं आणि 100 रुपये तिकीट आहे. इथे 2 राऊंड्स मारता. लहान मुलांना छान वाटतं, लहान मुलं एन्जॉय करता मेन म्हणजे. त्यानंतर आम्ही विहांशला गेम झोनमध्ये घेऊन आलो. ॲक्च्युली विहांशला जायचं होतं प्ले झोनमध्ये, पण आम्हाला त्याला न्यायचं नव्हतं कारण प्ले झोनमध्ये नेलं की 1.5-2 तास जातो आणि ऑलरेडी तो 1 महिन्याच्या आधी प्ले झोनमध्ये गेलेला. त्यामुळे यावेळेस त्याला न्यायचं नव्हतं, पण त्याला आम्ही गेम झोनमध्ये फिरवत होतो. आणि हे जे सगळे गेम्स आहे ते मोठ्या मुलांचे आहे आणि विहांश फक्त 2.5-3 वर्षाचा आहे. तर त्याच्यासाठी तर ते हे काही गेम्स कामाचे नाही, पण जस्ट ओव्हरलुक त्याला दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलोत की काय काय गेम्स आहेत इथे.
झालं असे की विहांशला बाहेर यायचं नव्हतं, जिद्द करत होता की मला जायचंय गेम झोनमध्ये. असंच असतं मुलांचं की मॉलमध्ये आणलं की एक मागेच लागून जातं एखाद्या गोष्टीचा. तर मेन पॉईंटला आम्ही आमचं जे मिस्टर DIY शॉप आहे तिथे आलेलो. मेन जो मुद्दा होता मिस्टर DIYलाच जाण्याचा होता. तर काय झालं, विहांशने बॉल उचलून घेतलेला. आम्ही त्याला कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नाही, तुला जे घ्यायचं आहे ते घे, तो सगळं टाकतो ट्रॉलीमध्ये, पण बिलिंगच्या वेळेस हे सगळं आम्ही काढून घेतो. त्यामुळे काय होतं ना, तो आम्हाला त्रास देत नाही आणि आमची पण शॉपिंग होते. तर बघा, मिस्टर DIYमध्ये ना A to Z प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिझनेबल प्राईजमध्ये मिळते. म्हणजे तुम्हाला जे काही हवं असेल ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला या शॉपमध्ये मिळते. तर मी विहांशसाठी वॉटर बॉटल घ्यायची होती स्कूलसाठी, त्याच्याकडे एकच आहे. तर पावसाळ्याचं मुलं कधी विसरून पण जातं स्कूलमध्ये, आणि त्याच्याकडे टिफिन बॉक्स पण एकच होता, त्यामुळे त्याच्याकडे एक एक्स्ट्रा टिफिन बॉक्स आणि एक वॉटर बॉटल घ्यायची होती. आणि विहांश पप्पाला त्रास देत होता, त्यामुळे त्याचे पप्पा त्याला बाहेर घेऊन आले आणि मी माझी शॉपिंग करत होती. आणि विहांश नेहमीप्रमाणे त्याला कारमध्ये ते बसायचंच असतं. तर प्रचंड भूक लागलेली होती आणि 9 वाजलेले होते. ऑलरेडी मी घरी स्वयंपाक बनवलेला होता, पण विहांशला आणि विहांशच्या पप्पाला भूक लागलेली, त्यामुळे विहांशचे पप्पा बोलले की मी बर्गर आणतो. तर बर्गर किंगमध्ये सध्या ऑफर सुरू आहेत. 79 रुपीजमध्ये 2 बर्गर आणि 99मध्ये नॉनव्हेजवाले 2 बर्गर. विहांशमुळे आम्ही ॲक्च्युली बाहेरचं खात नाही, त्याला सवय नको पडायला बाहेरचं. तर इथे दादानी विहांशला क्राऊन बनवून दिलेलं बर्गर किंगचं, आणि तो खुश झाला. त्याला असं वाटलं की माझा हॅपी बर्थडे आहे, आणि एक क्राऊन पण तो काढायला तयार नव्हता. आणि 10:30 वाजता आम्ही घरी आलेलो. आणि विहांशसाठी मिस्टर DIYमधून ना हे 90 रुपीजला खूप छान असं बोर्ड घेतलेला, व्हाईट बोर्ड, ज्याच्यावरती तुम्ही काही पण ड्रॉ करू शकता. तर स्टँडिंग लाईन, स्टिपिंग लाईन साठी विहांशला आम्ही स्पेशली घेतला. विहांशला सध्या आम्ही एज्युकेशनल टॉईज घेण्यावरती जास्त भर घेतो. टॉईज वगैरे सध्या तरी काही कामाचे नाही. हा सगळ्या टॉईजनी मुलांना बरेच एंगेज राहता आणि त्यांना शिकायला पण भेटता. तर मंडळी, हा होता आजचा संडे वीकेंड ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी.